दैनिक वार्ता समूहाच्या वतीनं गेल्या 9 वर्षापासून विविध पुरस्कार वितरण सोहळा आणि वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन केलं जातं। गेल्या 9 वर्षाचा प्रवास जर पाहिला तर निश्चितच थक्क करणारा आहे। माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला अंबाजोगाई शहरातील सर्व स्तरातील सामान्य माणसांनी आणि या सर्व स्तरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मला सहकार्य केलं, म्हणून माझा हा 9 वर्षाचा यशस्वी टप्पा मी पार करू शकलो हे आज मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो। 10व्या वर्षात पदार्पण करत असताना दैनिक वार्ता समूहासमोर अनेक आव्हानं आहेत। हे आव्हानं पेलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळणार आहे, यात विशेष मी नमूद करू इच्छितो। गेल्या 9 वर्षांमध्ये दैनिक वार्ता समूहाने अनेक संकटाचा सामना करून इथपर्यंतची यशस्वी मजल मारलेली आहे। या ठिकाणी काम करत असताना समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांनी मला मदतीचा हात दिला, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो। गेल्या 3 वर्षापासून वार्ता समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि गौरव करावा या भूमिकेतून पुरस्कार सुरू केले। जे सुरुवातीच्या काळामध्ये युवा प्रेरणा हा पुरस्कार अंबाजोगाई शहरामध्ये काम करणारे प्रतापदादा पवार यांना दिला। त्या वर्षीचाच युवा गौरव हा पुरस्कार रवींद्र केंद्रे यांना दिला। त्यानंतर 2016 मध्ये नगरभूषण पुरस्कार सुरू केला। त्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी अंबानगरीचे विकासप्रिय नेतृत्व राजकिशोरजी मोदी यांना दिला। त्या वर्षीचा युवा प्रेरणा हा पुरस्कार SB सय्यद सर यांना दिला। तर त्या वर्षीचा युवा गौरव पुरस्कार हा मनोज गीते यांना दिलेला आहे। यंदा आपण त्याच पुरस्काराची घोषणा केलेली असून येत्या 26 तारखेला म्हणजे येत्या रविवारी या पुरस्काराचं वितरण माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। यंदा आपण नगरभूषण पुरस्कार हा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BI खडकभावी सर यांना देत आहोत। त्यानंतर यंदाचा सद्भावना पुरस्कार अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता NT पाटील साहेब यांना देत आहोत। तर यंदाचा युवा गौरव पुरस्कार हा सामाजिक क्षेत्रामध्ये अहोरात्रपणे काम करणाऱ्या माझ्या जीवलग मित्राला म्हणजे श्याम सर्वदे यांना आपण तो पुरस्कार जाहीर केलेला आहे। या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या रविवारी विलासरावजी देशमुख सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण कुमारजी गीते साहेब यांच्या हस्ते व IBN लोकमतचे वृत्त संपादक राजेंद्रजी हुंजे साहेब यांच्या हस्ते आणि राजकिशोरजी मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। माझी तमाम शहरवासियांना आपला सहकारी, आपला मित्र, आपला मुलगा, आपला भाऊ, आपला एक हितचिंतक म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण या गौरव सोहळ्याला, आपल्या माणसाच्या गौरव सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्य करावं ही आपणास विनंती करीत आहे। माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलीही पार्श्वभूमी परंपरा नव्हती, परंतु काम करत गेलो, सगळ्यांचं आशीर्वाद आणि सहकार्य आणि शुभेच्छा मिळत गेल्या। काम करणं अवघड असतं, परंतु लोकांपर्यंत पोहोचणं हेही अवघड असतं। परंतु लोकांना तुमच्या काम करण्याचा उद्देश आणि हेतू लक्षात आला तर लोक तुम्हाला सरळ हाताने मदत करत असतात। मी जेव्हा लोकांकडे गेलो, वेगवेगळे विषय घेऊन गेलो, कधी अंबाजोगाई दर्शन सिटी चॅनलच्या माध्यमातून गेलो, तर कधी अंबाजोगाईत विविध कला महोत्सवाच्या माध्यमातून गेलो किंवा दैनिक वार्ता समूहाच्या माध्यमातून गेलो, प्रत्येक वेळा लोकांनी मला मदतीचा हात दिला। परंतु माझा उद्देश तपासला। माझा उद्देश हा समाजातील उपेक्षित शोषित घटक आहे, त्या घटकांना लोकांपर्यंत पोहोचणं, त्या घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणं, तो होता। लोकांनी माझ्यातील हेतू हेरला आणि मला मदतीचा हात दिला। आता माझ्या सर्व तमाम तरुण पिढीला विनंती आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करा, यश येईल। संघर्षाचा सामना तुम्हाला कुठेही करावा लागेल। जीवनामध्ये जीवन जगत असताना संघर्ष हे तुमच्या नशिबी ठेवलेला आहे, परंतु संघर्ष केल्याशिवाय जीवन जगण्याचा अर्थ नाही, हेही मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। तेव्हा आपण सर्वांनी संघर्षातून आपल्या यशाचा यशस्वी टप्पा गाठावा आणि आपलं ध्येय साध्य करावं, मी अशी आपणास विनंती करतो।